नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की लिपिक आणि महसूल सहाय्यक या दोन्ही पदामधला जो काही फरक आहे तो फरक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। जेणेकरून बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक जे पद आहे ते काही सरळ सेवेमार्फत भरलं जातं आणि महसूल सहाय्यक हे आपण बघतोय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी काय लिपिकची जाहिरात येते, गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप म्हणजे गट क याच्यामध्ये जे काही लिपिकच्या पोस्ट येतात आता सध्याची जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये ते पद आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग सर्टिफिकेट झालेलं आहे मराठी इंग्रजी 30-40 हे जे काही सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल तो विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। तर मग ह्या दोन्ही पदामधला फरक काय आहे, कोणतं पद चांगलं आहे, ह्या गोष्टीबाबत आपण त्यांना पगार किती आहे, त्यांचं प्रमोशन कुठं होतं ह्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांना जे काही सरळ सेवा येत आहेत, महानगरपालिकेची भरती येते त्याच्यासाठी सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती 2025 या नावानं आपण एक बॅच डिझाईन केलेली आहे। सिलेबस वरती ती कॉमन सिलेबस वरती ती बॅच आपण डिझाईन केली आणि विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आपण त्या ठिकाणी देतोय आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो काही त्याच्यामध्ये वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी देण्यात येतो आहे। ऑनलाईन पीडीएफ देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो 100+ टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। काही काळजी करू नका, तुम्हाला अभ्यासामध्ये योग्य डायरेक्शन मिळण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल। ही बॅच घेण्यासाठी बघा आमच्या 9226018181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। बघा पुढे जाऊया। आता जो काही याच्यासाठी लिपिक आणि महसूल सहाय्यक हे जे काही पद नाव आहे ते पदाचं नाव या ठिकाणी चेंज झालं, पण आपण बघूया लिपिक आणि महसूल सहाय्यक ह्या दोघांनाही पगार किती असतो। तर मंत्रालयीन लिपिक आणि एमपीएससी कार्यालयात जे काय आहेत ते लिपिक त्यांना आपण या ठिकाणी बघा लिपिक म्हणतोय त्यांना 38,900 रुपये इन हँड कॅश सॅलरी या ठिकाणी मिळत असते बघा। आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक यांच्यासाठी जवळजवळ 32,000च्या आसपास त्यांना सॅलरी मिळते आणि इतर ठिकाणी जे काही लिपिक असतात त्यांना जवळजवळ 30,500 ते 31,500च्या आसपास इन हँड कॅश या ठिकाणी पगार मिळत असतो। आता यामध्ये वरील थोडीफार तफावत 1-2 हजार रुपयाचा फरक पडू शकतो, परंतु लक्षात असू द्या मुंबई पुणे या ठिकाणी जे काम करत आहेत ना त्यांना महागाई भत्ता त्यांचं जे काही HR असेल म्हणजे महागाई भत्ता जो आहे तो जास्त आहे बघा विद्यार्थी मित्र। त्यामुळे या ठिकाणी जे काही काम करणारे कर्मचारी आहेत यांना हे 2 शहर सोडून इतर सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्यापेक्षा यांचा महागाई भत्ता जास्त असल्यामुळे ह्यांना पगार जास्त भेटतो। जवळजवळ मला वाटते 38,000च्या आसपास ह्यांना 38,000+ या ठिकाणी सॅलरी या ठिकाणी मिळत असते बघा। इन हँड कॅश सॅलरी ह्यांना ही 38,000 ह्या फक्त मुंबई आणि पुणेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो। आणि अशा प्रकारे तुम्हाला सांगतो थोडाफार बदल होऊ शकतो, जास्त काय नाही। मग बघा आता बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक या पदाचे नाव बदलून सध्या महसूल सहाय्यक झालेलं आहे। काय झालेलं आहे? महसूल सहाय्यक। कुठल्याही लक्षात असू द्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि इतर जे काही विभाग आहेत त्या सर्व विभागाला लिपिकच नाव आहे। मग ते कशा पद्धतीने बदल झाला, कोणता GR आहे तो आपण आता लगेच बघूया। आता हे पदनाम 20 ऑगस्ट 2020 ला हा GR आलेला होता आणि या GR मध्ये शासनाच्या निर्णयानुसार हा पदाचं नाव महसूल सहाय्यक करण्यात आलेला आहे। ह्या बदलाची जी काही मागणी आहे ती महाराष्ट्राचे महसूल कर्मचारी संघटनेकडूनच करण्यात आली होती। ही अनेक दिवसापासून मागणी होत असल्यामुळे ती मागणी या ठिकाणी शासनाने केलेली आहे। आता काय GR आहे, कशा पद्धतीने आहे बघा। महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील बघा इथे काय सांगितलं की महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक
गटकचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्याबाबत हा 20 ऑगस्ट 2020 चा हा GR आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. आता सगळ्यात महत्त्वाची बाबी तुम्हाला इथं स्पष्ट होतील बघा. या जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अखत्यारीत महसूल शाखा बघा कुठल्या कुठल्या गोष्टी सांगतोय. कुळ वहिवाट शाखा, सामान्य शाखा, लेखा शाखा, स्थापना शाखा, जिल्हा नियंत्रण कक्ष, उप चिटणीस शाखा, पुनर्वसन शाखा, भूसंपादन पुनर्वसन शाखा, भूसंपादन शाखा, गौण खनिज शाखा, रोजगार हमी योजना शाखा, संजय गांधी शाखा या विविध शाखांमार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. आता ह्या शाखा लक्षात असू द्या बरं का, पुढे जाऊन तुमच्या गोष्टी लक्षात येतील. सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व अधिकाऱ्यांना जे काही करावे लागणाऱ्या कामांच्या मूलभूत माहितीचे संकलन, टिप्पणी, सादरीकरण तसेच विविध जे काही मसुदे तयार करावे लागतात हे करण्याचं काम महसूल विभागांतर्गत लिपिक गटक कर्मचाऱ्यांद्वारे केले जाते. याच बरोबर सुनावण्या असतील, नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्था, निवडणूक इत्यादी जी काही कामे आहेत ती कामे करत असताना संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी महसूल विभागांतर्गत येते. म्हणून लिपिक जो काय आहे तो महसूल विभागाचा तो करत असतो, याच्याद्वारे पार पाडली जाते. सबब महसूल विभागांतर्गत लिपिक गट संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदनाम महसूल सहाय्यक करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारे बरेच दिवसापासून करण्यात येत होती आणि म्हणून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची सदर मागणी मान्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग आता लक्षात असू द्या, महसूल सहाय्यक कुणाला म्हणतोय आपण की आता जे काही मी शाखा सांगितल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंडर जे काही विभाग येतात त्याच्यामध्ये काम करणारा जो काही लिपिक आहे त्याच फक्त त्या विभागातच या ठिकाणी महसूल सहाय्यक या ठिकाणी नाव चेंज केलेलं आहे. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये येणारा जो काही लिपिक आहे त्याचं नाव लिपिकच आहे, लिपिक टंक लेखकच आहे, लक्षात असू द्या. मग आपण जरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी काही जाहिरात येते त्या जाहिरातीमध्ये बघा हे जे काय जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणारे जे काही विभाग येत आहेत आणि तिथं जी पोस्ट होते त्यांनाच महसूल सहाय्यक आपण म्हणू शकतो. अदरवाईज इतर ठिकाणी जे काय जरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गटक मार्फत जी भरले जाणारे जे लिपिक हे जे पद आहे ते त्याची नियुक्ती जर या ठिकाणी झाली कोणत्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ह्या विविध शाखांमध्ये जर झाली तरच तो महसूल सहाय्यक आहे. अदरवाईज तुमची जर इतर ठिकाणी जर झाली तर तो लिपिकच म्हटला जात असतो, लक्षात असू द्या. कारण आता बघा मध्यंतरी जो काही निकाल लागला त्या निकाल लागल्यावरती मला एका मित्राचा फोन आला, अरे काय विषय म्हटले की ती महसूल सहाय्यक पदी निवड झालेली कोणती पोस्ट आहे, कुठे काम आहे आणि कशा मार्फत निवड झाली. तर बघा तो म्हणत होता की रस्त्याला जवळजवळ 50 फुटापर्यंत डिजिटल लागलाय, खूप मोठे फोटो त्या डिजिटलवरती आहेत आणि हार्दिक अभिनंदन म्हणून लागेल महसूल सहाय्यक पदी निवड झालेली आहे. आता फोन आल्यावरती प्रश्न पडणं साहजिक आहे की अरे बाबा हे कसं काय असा विषय. तर मग लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होऊ द्या किंवा सरळ सेवेमार्फत भरती होऊ द्या, जर तो MPSC मार्फत गटक मधून लिपिक पदाची परीक्षा पास झालेला आहे आणि त्याची नियुक्ती त्याची निवड जर महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र शासनाचे जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अखत्यारीत म्हणजे त्यांच्या अंडर येणारे ज्या ह्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये जर निवड झाली असेल तरच तो महसूल सहाय्यक आहे, अदरवाईज तो लिपिक आहे. दुसरी गोष्ट राहिली, जो पगार आहे तो पगार दोघांनाही सेम आहे. बघा पगार ही दोघांना सेम आहे. आता हा GR पुढे जाऊन अजून काय गोष्टी स्पष्ट करतोय बघा. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील गटक लिपिक जो काय गटक आहे लिपिक त्या कर्मचाऱ्याची लिपिक ऐवजी महसूल सहाय्यक असं पदनाम करण्याची मागणी केली. आता याच्या बाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं की ही मागणी कोणतीही वेतन श्रेणी वा वेतन वाढ होणार नाही व सदर पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही परिणाम होणार नाही, आर्थिक ओझे येणार नाही आणि या अधीन मान्य करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. मग आता त्याच्यासाठी अटी दिलेत, त्या कोणत्या अटी आलेत बघा. आणि सगळ्यात महत्वाचं बघा त्या GR मध्ये असं पण दिलेलं आहे, महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक पदाचे पदनाम महसूल सहाय्यक असे करण्यात येते. लक्षात असू द्या
त्यामुळं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. मग कोणत्या अटी दिलेत बघा, वरील प्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात वेतन श्रेणी वाढ संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही, ही अट सगळ्यात महत्वाची दिली त्यांनी. 7व्या वेतन आयोगानुसार महसूल विभागातील गट क लिपिक गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली S16 म्हणजे बघा पगार बघा लिपिकचा इथं बघा त्यांनी दिलंय S16 ची वेतन श्रेणी लागू आहे. मग S16 मध्ये 19,900 ते 63,200 पर्यंत ही वेतन श्रेणी पदनाम बदलानंतर महसूल सहाय्यक यांना लागू राहील. या वेतन स्तरामध्ये आता वेतन श्रेणीमध्ये बदल करण्याची वेगळ्या वेवणी म्हणजे वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही. बघा ही आधी ह्या अटी त्यांनी काय केले बांधून घेतले, त्यानंतरच त्याला मान्यता दिली. वरील प्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गटक संवर्गामध्ये कोणताही बदल राहणार नाही. बघा कोणताही बदल राहणार नाही आणि संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. आणि मग विचारात घेतली जाणार नाही म्हटल्यानंतर काय विषय राहतो बघा. मग आता इथं तुम्हाला स्पष्टीकरण देतो मी की तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी या ठिकाणी जी मी सुरुवातीला सांगितली तीच वेतन श्रेणी या ठिकाणी राहणार आहे. लक्षात असू द्या, तुमची जी वेतन श्रेणी आहे ती बघा ही असं तुम्हाला सांगितल्या मार्फत की तुमची निवड बऱ्याच ठिकाणी होणार आहे. तुमची जी पदोन्नती होणार आहे ती लिपिक आहे वरिष्ठ लिपिक होईल. बघा त्याच्यानंतर जे काय तुमचं प्रमोशन होईल ते तशा पद्धतीने लिपिक वरिष्ठ लिपिक. त्याच्यानंतर जे काय टीम मेंबर असतो तो समजा वरिष्ठ सहाय्यक असेल त्याच्यावरती होईल. ह्याच्यापेक्षा तुम्ही जरी कमी वयात लागलात तर तुमची अजून बढती होऊ शकते. तुमचं जर 30-32 नंतर किंवा 28च्या दरम्यान तुम्ही जर लागला असाल तर वरिष्ठ लिपिक पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. नंतर तुमची रिटायरमेंट या ठिकाणी येऊ शकते. त्यामुळे जास्त काय तुमची पदोन्नती विषय जास्त काय राहत नाही. पगार जो काय आहे तो पगार तुम्हाला सांगितलेला आहे, पदोन्नतीबद्दल सांगितलंय आणि दोन्हीतला फरक तुम्हाला समजला असेल. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी तुम्हाला या नावाने तुम्हाला संबोधलं जाईल. अदरवाईज तुम्ही लिपिक म्हणून या ठिकाणी तुमचं नाव असं या ठिकाणी राहणार आहे. आता कामाचं स्वरूप सुद्धा तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे जे काय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोणती कामं असतात ते कामाच्या शाखानुसार ते कामं पण तुमच्या लक्षात आलेली असतील. बघा जो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून काम करतो तो निवडणूक आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी काम करत असतो. शासनाची योजना आहेत ते योजना बाबतीत राबवायची जी काही लिखापडे असतात ते सुद्धा त्याच्याकडे ती कामं असतात. आणि अदरवाईज इतर लिपिक जो असतो त्यांचं कामाचं स्वरूप जर सांगायचं झालं तर ज्या ज्या विभागामध्ये आता शैक्षणिक शिक्षण विभागामध्ये लिपिक मधून काम जर लागलं तर मंत्रालयामध्ये जे काही काम असतात म्हणजे जे काही योजना राबवलेले जातात त्याचे जे काही डॉक्युमेंट मंत्रालयामध्ये जातात मान्यतेसाठी ते शिक्षण विभागाचं तो लिपिक त्या ठिकाणी तो काम बघतो. टायपिंगची काम असतील, काय GR असतील, त्यांचे काय आदेश असतील वरच्या साहेबांचे ते खाली देण्यासाठी किंवा खालचे काय असतील ते बनवण्याचे सर्व काम त्या ठिकाणी त्यांना ते विभागानुसार ज्या विभागामध्ये तुम्ही काम करता लिपिकचं ते काम त्या ठिकाणी करावं लागतं. आता वेतन पण तुम्हाला सांगितलं, प्रमोशन सांगितलं आणि निवड कोण करतं तर बघा सरळ सेवेमार्फत काही ठिकाणी लिपिक पदाची निवड केली जाते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या ज्या विभागास त्यांना दिलेलं आहे ते विभागाची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेऊन केली जाते. अशा पद्धतीने बघा लिपिक टंकलेखक आणि महसूल सहाय्यक हे जे काही दोन्ही पदे आहेत ह्यातली दोन्ही मधली बेस्ट पोस्ट कोणती तर सध्याच्या आत्ताच्या घडीला आपल्या हातामध्ये जे पद मिळेल तेच पद सगळ्यात बेस्ट आहे. मग कोणतंही असो, लिपिक असो किंवा महसूल सहाय्यक असो, फक्त मिळणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या या सिच्युएशनला कोणतेही पोस्ट मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जी मिळेल तीच बेस्ट पोस्ट असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे एक तुम्हाला वाटलं की विद्यार्थी मित्रांमध्ये या गोष्टीची माहिती जनजागृती व्हायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासोबत शेअर केला. भेटूया पुढील अपडेट आणि नोटिफिकेशन मध्ये. तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद.